हॅलो एव्हरीवन. नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. माझं नाव लीना बेद्रे आहे आणि आम्ही सगळे महाराष्ट्रीयन डिजिटल बिझनेस ओनर आहोत आणि वी आर ऑल कमिंग लाईव्ह टू यू फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. मी डॅलसला राहते आणि हा आमचा पहिला मराठी पॉडकास्ट आहे. सो आम्ही सगळे खूप उत्साहित आहोत त्याच्यासाठी. माझं नाव लीना बेद्रे आहे. मी डॅलसला राहते. मी मूळची मुंबईची आहे आणि 4 वर्ष झाली मी हा डिजिटल बिझनेस माझा चालवते. मी फुल टाईम करते हा बिझनेस. मी 13-14 वर्ष आय-टी आणि कॉर्पोरेटमध्ये काम केलेलं आहे आणि जेव्हा पॅन्डेमिक होता, पोस्ट पॅन्डेमिक कोविड झाला, तेव्हा माझी मुलं लहान होती आणि त्यावेळेला खूप गरज होती आईची घरी राहायला. कारण की माझ्या हसबँडचा पण ट्रॅव्हलिंगचा जॉब होता आणि त्यावेळेला मी कम्फर्टेबल पण नव्हते, की मुलांना स्कूलला पाठवा, कारण की ते ऑप्शन होतं, की घरातनं शिकवा किंवा स्कूलला पाठवा. तर तेव्हा मी हा बिझनेस मला हा इंट्रोड्यूस झाला होता आणि हा बिझनेसबद्दल मी विचार केला आणि मी थोडी माहिती घेतली आणि सगळं डिटेल्स जेव्हा मला मिळाले, मला सगळ्या माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, तेव्हा मी हा बिझनेस चालू केला आणि आता मला 4 वर्ष झाली हा बिझनेस करून. मला खूप, खूप आनंद होतो. एव्हरी सिंगल डे मला तेवढीच एक्साइटमेंट असते, की आज मी कोणाला तरी अजून मदत करीन. आज अजून मी कुठच्यातरी दुसऱ्या आईला किंवा कुठच्या फॅमिलीला मी ह्या बिझनेसबद्दल सांगेन आणि मी स्वतःहून नाही सांगत, तर लोकं येतात विचारायला कारण की ज्या पद्धतीने आम्ही हा डिजिटल बिझनेस रन करतो, ते खूप डिग्निटी वाला आहे. म्हणजे आम्ही मार्केटिंग करतो अबाउट ऑनलाईन अपॉर्च्युनिटी आणि खूप लोकांना ह्याचा फायदा झाला आहे. आणि मी माझा एक्सपिरियन्स सांगायला आम्ही सगळे आमचा एक्सपिरियन्स सांगायला इथे आलो आहोत. तर मी 2 मिनिटं घेईन माझा एक्सपिरियन्स सांगायला. सो तुम्हाला माहिती आहे आय-टी तर जॉब चांगला असतो, हाय पेइंग असतो, पण त्याच्याबरोबर खूप स्ट्रेसही असतो. लाँग वर्किंग अवर्स असतात. कधी-कधी वीकेंडलाही काम करावं लागतं आणि मी 13-14 वर्ष क्वालिटी अश्युरन्स एनालिस्ट म्हणून काम केलंय आणि मी इथे यूएसमध्ये हेल्थ केअर फर्ममध्ये होती. तर कधी-कधी हेल्थ केअर फर्ममध्ये बिकॉज ऑफ द हिपा ॲक्ट तुम्हाला घरातून काम करायला जमत नाही आणि माझं ते एक कन्सर्न होतं, की मला फ्लेक्सिबिलिटी नव्हती खूप लाईफमध्ये. तर त्याचं कारण हे होतं आणि अल्सो माझी जरा तब्येत पण बरी नव्हती. सो आय वॉन्टेड टू म्हणजे टेक सम टाईम आउट, की मी माझ्या हेल्थसाठी पण माझं दुर्लक्ष न करता स्वतःची तब्येत सांभाळून, मुलांना सांभाळून, मला जे काम आवडतं ते करून मी हे बिझनेस चालवते आणि मला खूप आनंद आहे. मी ऑलरेडी आता मी जस्ट लास्ट लास्ट मंथ म्हणजे आता तर 1 जुलै आहे. जस्ट जूनमध्ये लास्ट वीकमध्ये मी कॅलिफोर्नियाला गेली होती. माझा बिझनेस जे सक्सेस झाली आहे माझ्या बिझनेसची, त्याचं ऑनर घ्यायला, माझा अवॉर्ड घ्यायला आणि इट्स सो ब्युटिफुल आणि मला काय मिळालं हे बिझनेस करून, तर एकतर माझा टाईम. मी माझा शेड्यूल स्वतः बनवते. मी एक योगिनी आहे, मी स्पिरिच्युअल आहे, तर मला स्वतःचा वेळ असतो सकाळी माझं मेडिटेशन प्रॅक्टिस करायचं, मग माझ्या मुलांना बघून, काम करून सगळं एकत्र मी करू शकते आणि त्याचा मला खूप आनंद आहे आणि अं, खूप काही गोष्टी कमवल्या आहेत मी. नॉट जस्ट मॉनेटरी, नॉट जस्ट फक्त पैसे नाही, तर मी होलसम सक्सेसबद्दल खूप बोलते. म्हणजे माझी हेल्थ सांभाळून तेवढाच इन्कम आय-टीपेक्षाही जास्त इन्कम कमवून आणि ट्रॅव्हल करून माझं मनासारखं आणि एक आनंदी राहणं पण एक महत्त्वाचं आहे, नाही का? सो ते पण मिळून. सो आय एम व्हेरी हॅपी टू डू दिस डिजिटल बिझनेस आणि आम्ही सगळे फक्त तुम्हाला सांगायला आलो आहोत, की तुम्ही फक्त येऊन बघा. तुम्हाला आवडलं का? आणि मग तुम्ही डिसाईड करा. सो थँक यू सो मच आणि हर्षला, वुड यू लाइक टू गो नेक्स्ट? येस, थँक्यू लीना. थँक्यू सो मच. आणि नमस्कार सगळ्यांना जे आज हे लाईव्ह बघत आहात किंवा रिप्ले बघतील. सो माझं नाव हर्षला पोद्दार आहे. मी मूळची मुंबईची आहे आणि गेले 5 वर्ष इथे ऑन्टारिओ कॅनडामध्ये माझे हस्बंड आणि 9 वर्षाच्या मुलाबरोबर राहत आहे. सो प्रोफेशनल बॅकग्राऊंड म्हटलं तर मी एक डिजिटल अनालिटिक्स प्रोफेशनल आहे आणि मी वन ऑफ द टॉप सीपीजी कंपनीज जे आहेत बेव्हरेजमध्ये त्याच्यामध्ये 2 वर्ष आधी जॉब करत होती. मी अजूनही जॉब करते. पण त्या तिथे असताना असं एक घटना घडली ज्याच्यामुळे माझा कल काहीतरी शोधण्याकडे गेला एक्स्ट्रा की एक साईड हसल असावं आणि त्यावेळेला हा बिझनेस मला सापडला.
सो अचानक 2023 मध्ये मास ले ऑफ झाले कंपनीमध्ये आणि त्यात माझाही जॉब गेला. आणि ही गोष्ट एक इंडियन म्हणून पचायला थोडीशी डिफिकल्ट होती, कारण बॅक इन इंडिया अशी सिच्युएशन कधीच आली नव्हती. यू नो की अचानक तुमचा जॉब जातोय, तुम्ही सकाळी ऑफिसला रेग्युलर जाताय आणि तुम्हाला कळतंय की आज तुमचा जॉब नाहीये. मला आत्ताही अंगावर तो शहारा आला ती सिच्युएशन आठवून. पण हो, त्यावेळेला खूप डिफिकल्ट गेले थोडा काळ, कारण तुम्ही नवीन इमिग्रंट असता आणि भरपूर सेव्हिंग्ज होत नसतात. कोविडचा टाईम होता, सगळ्याच गोष्टी खूप महाग झाल्या होत्या आणि असं झालं होतं की पुढचे 2-3 महिने कसे काढायचे. तो तो काळ निघाला देवाच्या कृपेने. पण त्यावेळेला मी शोधायला लागली की काहीतरी दुसरं करावं, काहीतरी दुसरा जॉब घ्यावा. पण दुसरा जॉब घ्यावा वीकेंडला वगैरे किंवा इव्हनिंग्जला, याचा अर्थ हेच आहे की परत तुम्ही फॅमिलीपेक्षा लांब आहात. मुलगा आहे, त्याच्यापासून अजून तुम्ही लांब, आणि ते थोडंसं मला डिफिकल्ट वाटत होतं. त्यावेळेला असंच ब्राउज करता करता हा डिजिटल बिझनेस डोळ्यासमोर आला आणि मी माझा वेळ घेतला. ॲज लीना ऑल्सो मेन्शन्ड की ही ब्युटी आहे या बिझनेसची, द वे इट इज स्ट्रक्चर्ड, की तुम्हाला ते पूर्ण कंप्लीट टाइम देतं की तुम्ही तुमचा रिसर्च करा, तुम्ही त्याच्याबद्दल माहिती पूर्ण गोळा करा आणि जेव्हा तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड असता की नाही हे ठीक आहे, बरोबर आहे, तेव्हाच तुम्ही त्यात जम्प करता. सो मी एक्झॅक्टली तेच केलं. मी आता ऑलमोस्ट 1 वर्ष होईल हा बिझनेस मी सक्सेसफुली रन करते माझ्या करंट जॉब बरोबर. अं, आणि इन टर्म्स ऑफ तुम्ही म्हणाल की सक्सेस काय मिळालं, तर मॉनिटरी सक्सेस आहेच आणि ऑफकोर्स बिकॉज इट इज अ बिझनेस, अप्स अँड डाऊन्स असतात आणि बिझनेस सेट व्हायला टाइम लागतो. पण त्याबरोबर मला जी एक माइंडसेट चेंज जो मिळाला आहे, तो आय थिंक इनक्रेडिबल आहे. ते मी माझ्याकरता सर्वात मोठी देण ह्या बिझनेसबद्दल मी म्हणेन. कारण पैसे तर मिळतात, एव्हरीवन काइंड ऑफ ड्रीम्स ऑफ हॅव्हिंग मनी, आणि त्याचकरता लोकं बिझनेसमध्ये येतात. पण त्याच्यापेक्षाही खूप जास्त काही ह्या बिझनेसमधनं शिकायला मिळतं. ॲज लीना मेन्शन्ड की लास्ट वीकमध्येच कन्व्हेन्शन होतं कॅलिफोर्नियाला आणि तिथे खूप अमेझिंग स्पीकर्स होते. मला अनफॉर्च्युनेटली तिथे जायला नाही मिळालं ह्या वर्षी. नेक्स्ट टाइम आय विल डेफिनेटली बी देअर. बट ऑफकोर्स मी व्हर्च्युअली ते अटेंड केलं आणि स्पीकर्स लाईक रॉब डाल, जय शेट्टी, लाईक हा प्लॅटफॉर्म तुम्हाला या बिझनेसनी मला दिलाय. खूप काही रोज शिकतोय आणि येस, आय थिंक इट्स इनक्रेडिबल जर्नी. खूप ज्या गोष्टी आधी करण्याची हिंमत नव्हती, ती कुठेतरी हिंमत येते, नॉट ओनली इन दिस बिझनेस बट अपार्ट फ्रॉम दॅट इन रेग्युलर लाईफ ऑल्सो. सो या, आय थिंक इट्स इनक्रेडिबल. आणि ॲज एव्हरीवन मेन्शन काइंड ऑफ की हा बिझनेस आम्हाला हे प्लॅटफॉर्म आहे जे आम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतोय. सो त्याचाही खूप आनंद आहे. थँक्यू. सो प्रफुल, नेक्स्ट यू वॉन्ट टू स्पीक? शुअर. थँक यू हर्षला अँड लीना. खूप छान अपॉर्च्युनिटी दिली तुम्ही सर्वांना मराठीमध्ये प्रेझेंट करायला. सो पहिला एपिसोड आहे आपला हा मराठीमध्ये सगळ्यांसोबत. माझं नाव प्रफुल्ल मेश्राम. मी ओरिजिनली नागपूर, महाराष्ट्र इथनं आहे आणि गेली 5 वर्ष मी फिनलँड इथे राहतो विथ फॅमिली. माझी वाईफ इथे सीनियर सायंटिस्ट आहे फार्मा कंपनीमध्ये आणि 13 year old डॉटर आहे. सो शी इज नाव गोइंग इन 7th grade. मी MBA ग्रॅज्युएट आहे आणि 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला रिअल इस्टेट सेक्टरमध्ये. सो बिफोर मूव्हिंग टू फिनलँड म्हणजे बँगलोरमध्ये मी प्रोजेक्ट हेड होतो. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मी हँडल करायचो आणि बिफोर कोविड स्टार्ट त्या पिरियडमध्ये माझ्या वाईफला इथे फिनलँडला जॉब ऑफर आली आणि तिने जॉईन केला आणि ती आधी इथे शिफ्ट झाली. 1 महिन्यानंतर मग मी आणि माझी डॉटर आलो. सो ॲक्च्युअली मी जॉब न सोडता फक्त माझ्या मुलीला ड्रॉप करायला आलो होतो. कारण की माझी पोस्ट चांगली होती आणि ग्रोथ खूप होती मला तिथे. सो इथे आल्यानंतर इमिजिएट लॉकडाऊन झालं आणि मी 1 वर्षासाठी फिनलँडमध्ये स्टक झालो. ना कुठे बाहेर पडता आलं किंवा ना मला जॉबचं काही सर्च करता आलं किंवा तिथे रेझिग्नेशन पण देता नाही आलं. सो 1 वर्ष घरी बसल्यानंतर एकदम मेंटली मी डिप्रेस झालो कारण की काहीच करायला नव्हतं. इव्हन कोविड-19 मध्ये सगळेच मॅक्सिमम लोकं डिप्रेशनमध्ये गेलेले.
मग 1 वर्षानंतर मी जेव्हा परत माघारी गेलो, मी एकटाच गेलो होतो. कारण की तिथे आमचं जे रेंटल होम होतं, सगळं सामान तिथेच पडून होतं. कार वगैरे सगळं आमचं तिथेच होतं सामान. सो सगळं डिस्पोज केलं मी आणि 3 महिने ॲक्चुअली मी राहायचा प्रयत्न केला. पण मुलीपासून किंवा फॅमिलीपासून दूर राहणं अशक्य वाटलं. सो मी रिझाइन केलं आणि परत मग फिनलँडला माघारी आलो इकडे फॅमिलीसोबत राहायला. आणि ॲज यू नो युरोप ही लोकल लँग्वेज यूज करते कुठे पण जॉब ॲप्लिकेशन वगैरे करायचं असेल तर. सो तुमचा जो 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे किंवा जो पण एक्सपिरियन्स आहे तो इथे शून्य होतो. सो 0 पासनं सुरू करायला मग तुम्हाला लँग्वेज शिकावी लागते आणि इथे लँग्वेज शिकल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्ही आय-टी इंडस्ट्रीमध्ये असा आणि जर डायरेक्ट तुम्हाला इंडियामधनं जॉब लागला तर वेल एंड गुड. पण इथे आल्यानंतर जर तुम्ही जॉब सर्च करता तर फार पॉसिबिलिटी कमी असते. सो मी पण ट्राय केला आणि 6-6 महिन्यानंतर रिस्पॉन्स यायचे मला. सो मी कंटाळलो आणि देन लँग्वेज कोर्स केला 6 महिन्याचा. 6 महिन्याचा कोर्स केल्यानंतर कळालं की फिनिश लँग्वेज एवढी टफ आहे पूर्ण वर्ल्डमध्ये ॲक्चुअली. सो लँग्वेज शिकल्यानंतर पण तुम्हाला गॅरंटी नाही की यू विल गेट जॉब. कारण की इथे ऑलरेडी जे म्हणजे राहत आहेत, ज्यांनी लँग्वेज पूर्ण फ्लुएंटली प्रोफिशियन्सी घेतली आहे लँग्वेजमध्ये, त्यांना पण जॉबसाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. सो मी गिग वर्क स्टार्ट केलं फूड इंडस्ट्रीमध्ये डिलिव्हरी म्हणून. तर साइड बाय साइड मला काहीतरी बघायचं होतं. मला काहीतरी सुरू करायचं होतं. माझं जॉब हा फूड डिलिव्हरीचा कधीपर्यंत करायचा. सो मीनवाईल मी स्क्रोल करताना मला एक फीड दिसलं आणि जी फीड बघितली त्यामध्ये नॉर्वेमधनं फिलिपिनो मॅडम होती. तर त्यांची स्टोरी माझ्यासोबत रेझोनेट होत होते. सो मी काय बघत होतो, की मला फ्लेक्सिबिलिटी पाहिजे. कारण की रिअल इस्टेटमध्ये असताना मी सॅटर्डे, संडे इंडियामध्ये तुम्ही बघितलं असेल, की रिअल इस्टेट पीपल आर ऑल्वेज ऑन द साइट सॅटर्डे, संडे वीकेंड्सला. कारण की मॅक्सिमम साइट व्हिजिट्स वीकेंड्सला होतं. ठीक आहे. सो कधी वीकेंड मी फॅमिलीसोबत स्पेंड नाही केला. आणि इथे आल्यानंतर पण जॉब करताना, गिग वर्क करताना आय थिंक सो जरा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. आपण अजून 10-15 सेकंद देऊया. प्रफुल्ल परत येईल. आणि इन केस जर थोडा वेळ लागला प्रफुल्लला तर आपण श्वेता वी कॅन प्रोसीड. यू नो टेक्नॉलॉजी राइट? हे तर होतंच काही ना काहीतरी गडबड. इट जस्ट प्रूव्हज दॅट हे रेकॉर्डिंग नाही आहे. आम्ही सगळे नॉर्मल आहोत आणि यू नो वी जस्ट ट्राईंग टू यू नो गो विथ द फ्लो. आणि या आय थिंक श्वेता तू कंटिन्यू कर आणि प्रफुल्ल आला तर आपण परत त्याला ऑन करूया. ओके, ठीक आहे. नमस्कार सर्वांना. मी सॉरी फॉर ओके. डिस्टर्बिलिटीचा प्रॉब्लेम हां. ॲक्चुअली. तुझी स्क्रीन अजूनही फ्रोझन आहे तुमची. एम आय हां, ऑडिबल? आला. हो. येस ना. ओके. सो हा बिझनेस जेव्हा मला इंट्रोड्यूस झाला, सो मी पण ड्यू डिलिजन्स केलं. 6 मंथ घेतला मी पूर्ण स्टडी करायला आणि याच्यामध्ये मला एक खूप फ्लेक्सिबिलिटी आहे. मी कुठून पण काम करू शकतो. असं नाही की मी 9-5 मध्ये स्टक झाल्यासारखं नाही आहे हा बिझनेस. सो ब्रिक अँड मॉर्टरमध्ये तुम्हाला फिजिकली तिथे प्रेझेंट राहावं लागतं, राइट? अँड या you don't have to be present physically, right? So if I go to my country, back इंडियामध्ये गेलो किंवा कुठल्याही देशामध्ये गेलो, मी शिफ्ट झालो, तर मी हा बिझनेस माझ्यासोबत घेऊन कुठून पण करू शकतो. तर ही फ्लेक्सिबिलिटी मला खूप आवडली. आणि दुसरी गोष्ट, मला या बिझनेसमध्ये काही सेल करायचं नाहीये. मॅक्सिमम आता आपण ऑनलाईन बिझनेसेस बघतो, त्याच्यामध्ये काही ना तुम्हाला सेल करावं लागतं, राइट? सो
याच्यामध्ये मला सेल करावं लागत नाही, मला इन्व्हेंटरी ठेवावी लागत नाही, राईट? सो या 3-4 गोष्टी मला खूप आवडल्या आणि मग मी लीप ऑफ फेथ दाखवला या बिझनेसवरती आणि स्टडी केल्यानंतर हा बिझनेस स्टार्ट केला आणि गेली 2 वर्ष हा बिझनेस आणि या बिझनेसमधनं मला भरपूर काही शिकायला मिळालं. मॉनिटरी ॲज वेल ॲज पर्सनली जर बघितलं तर खूप ग्रोथ झाली आहे. म्हणजे ॲक्चुअली मी क्रिएटिव्ह गाय आहे. थोडासा डिझाइन वगैरे करणं किंवा पेंटिंग, ड्रॉइंग वगैरे हे आधी खूप आवडायचं मला. पण टाईम नसल्या कारणाने ते एकदम बंद झालं. या बिझनेसमध्ये आल्यानंतर मला ते क्रिएटिव्हिटी म्हणजे करायला मिळाली. सो आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. अँड दुसरी गोष्ट, माझ्यासारखे भरपूर लोकं आहेत असे, की जे लँग्वेज बॅरियरमुळे खूप स्ट्रगल करतायत आणि मी हा बिझनेस डिस्कव्हर केलाय आणि आय एम रिपिंग द फ्रूट फ्रॉम धिस बिझनेस. सो डेफिनेटली आय वुड लाइक टू हेल्प मोर पीपल लाइक मी टू स्टार्ट धिस डिजिटल बिझनेस आणि कम आउट फ्रॉम देअर कम्फर्ट झोन आणि अचीव्ह देअर ड्रीम्स व्हॉट दे वॉन्ट टू. जेव्हा तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये येता तर डेफिनेटली तुम्ही काही ना काही विचार करून येता, की मी या कंट्रीमध्ये जातोय तर मॉनिटरी किंवा पर्सनल ग्रोथ व्हायला पाहिजे. पण इथे आल्यानंतर जर तुम्ही स्ट्रगलच करत असाल तर काय अर्थ आहे आपली कंट्री सोडून इथे यायला. सो डेफिनेटली हा बिझनेस अशा लोकांसाठी आहे, की जे एक्स्ट्रा इन्कम बघतात किंवा फ्रीडम बघतायत आणि फॅमिली टाईम साठी तुम्ही वेळ देऊ शकता या बिझनेसमध्ये. सो डेफिनेटली हा एक उत्तम पर्याय आहे आणि दॅट्स इट फ्रॉम माय साइड. थँक यू. थँक यू. श्वेता? हॅलो, नमस्ते सर्वांना. जे पण आम्हाला आता लाईव्ह बघत आहेत. आणि लीना, हर्षला थँक यू हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल आणि आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. तर माझं नाव श्वेता आहे. मी पुणे, इंडियामध्ये राहते आणि मी माझ्या फॅमिलीसोबत राहते. मला 2 मुलं आहेत आणि मी आय-टी बाय प्रोफेशन मी आय-टीमध्ये होते. पण 2 वर्ष फक्त मी आय-टीमध्ये जॉब केला आणि आफ्टर मॅरिड मी यूएसला गेले. त्यामुळे यूएसमध्ये तर इमिग्रंट असल्यामुळं डिपेंडंट विजावर आपण मी तिकडे जॉब नाही करू शकले. तर आम्ही 6-7 वर्ष होतो तिकडे. मग रिटर्न आल्यानंतर मी ॲक्चुअली एज्युकेशन सेक्टरमध्ये ट्राय केला आणि मी टीचिंग करत होते. तर मग मी ॲक्चुअली माझा मुलगा आता 4 वर्षाचा आहे. तर मग त्याच्या हेल्थ इश्यूसाठी मी टीचिंग सोडलं. तर मग मी असं घरी म्हणजे मला टीचिंग करायची सवय लागली होती आणि रोज आपण जॉब केल्यानंतर आपण घरी नाही बसू शकत. आपल्याला असं वाटतं की नेहमी आपण बिझी राहावं. म्हणून मी असं काहीतरी शोधत होते की मी माझ्या मुलांसोबत, माझ्या फॅमिलीसोबत राहून मला ते फ्लेक्सिबल जॉब पाहिजे होता मला. जे की मी त्यांच्यासोबत पण राहील आणि अर्न पण करू शकेल आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करू शकेल म्हणून. मग मी असंच ॲक्चुअली Facebook मी सर्च करत होते. तर मला ह्या बिझनेसबद्दल माहिती झाली आणि मग मी फार रिसर्च केला. ॲक्चुअली मी माझ्या फ्रेंड्सला विचारलं आणि हा बिझनेस मला छान वाटला. जसं लीनाने सांगितलं, की हा बिझनेस खूप फ्लेक्सिबल आहे आणि त्याच्यातून बरंच काही तुम्हाला शिकायला भेटतं. तसंच मी त्यांचे पेजेस चेक केले माझ्या फ्रेंड्सचे आणि सगळी इन्फॉर्मेशन काढली आणि मग मला माहीत झालं, की हा बिझनेस एक्झॅक्ट काय आहे आणि हा कसा वर्क करेल. तर मग मी हा बिझनेस मग जॉइन केला माझ्या हसबंडला विचारून आणि येस, आता मी खूप चांगला आता रन करत आहे हा बिझनेस. तर याच्यामधून मला ॲक्चुअली एकतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. जेव्हा माझी मुलं स्कूलला जातात तेव्हा माझ्याकडे टाईम असतो. त्यावेळेत मी हा बिझनेस रन करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जास्त टाईम स्पेंड करू शकताय. आणि तुम्हाला म्हणजे माझा तर कॉन्फिडन्स थोडा लो झाला होता. तर या बिझनेसमुळे मी गेन केलाय कॉन्फिडन्स आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला इथून शिकायला मिळतात. जसं की मोटिव्हेशनबद्दल हर्षाला बोलली. तर हा बिझनेस
फक्त मनी अर्न करण्यासाठी नाही, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवतो. सो मी मदत करते लोकांना, की तुम्ही पण या, जॉइन करा. हा बिझनेस कसा आहे, चेक करा, सर्च करा आणि नंतर जॉइन करा. सो येस, या, दॅट्स इट. सो रेशमी और लीना, यू कॅन टेक ओव्हर. थँक्यू श्वेता. नमस्कार लीना सर्व. unmute. नमस्कार रश्मी, कॅरी ऑन रश्मी. मी करते Oh, नंतर. sorry. Does Lina want to go first? नाही, तुम्ही बोला रश्मी. इट्स ओके. Go ahead, रश्मी. You started. ओके. करा नमस्कार सर्व प्रेक्षकांना. माझं नाव रश्मी शेंडे. मी मूळची मुंबईची आहे आणि एक 16 वर्षांपासून मी USA कॅलिफोर्नियामध्ये राहते आहे. माझं बॅकग्राऊंड म्हणजे मी MBA इन मार्केटिंग केलं आणि इंडियामध्ये मी युरेका फोर्ब्स नावाच्या कंपनीमध्ये कामाला होते. बरीच वर्ष काम केलं. आय वॉज नॉट इन सेल्स, पण मी मार्केटिंग डिव्हिजनमध्ये होते आणि माझी टीम महाराष्ट्र आणि गोवा हँडल करत होती तेव्हा. मग माझा मुलगा बॉर्न झाला आणि मी एक लाँग करियर ब्रेक घेतला. बिकॉज ऑफ सम अनअवॉइडेबल रिझन्समुळे माझ्या मुलाला माझी गरज असते आणि त्यामुळे मी जॉब नाही करू शकले. इट वॉज अ व्हेरी लाँग ब्रेक. मी खूप लांबलचक ब्रेकवर गेले आणि आता तो मोठा झाला आहे. तर मला असं वाटलं की काहीतरी मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. आय वॉन्ट टू गेट बॅक ऑन माय ओन आणि स्वतःचं एक असणारं काहीतरी मला बिल्ड करायचं आहे. मला एक स्वतःची फायर असते, की आपल्याला स्वतःचं काहीतरी अस्तित्व करावं. तर त्यासाठी मग आणि जसं मी म्हटलं, माझ्यासाठी एक 9 to 5 जॉब पॉसिबल नाहीये. त्यामुळे मी ऑनलाईन ऑप्शन्स शोधायला लागले, की मी काय करू शकते घरी बसून किंवा थोड्या वेळामध्ये काही असं आहे का? असं सर्च करत असताना आय केम अक्रॉस लीनाज ॲड आणि लीनाच्या ॲडवर मी क्लिक केलं. लीनाने मला इन्फॉर्मेशन दिली पूर्ण ह्या बिझनेस मॉडेलबद्दल आणि जो माझा मेन बॉक्स होता, की मला बाहेर जावं नाही लागणार, घरी बसून मी करू शकते. काही तास मला खूप वेळ पण नाही, काही मिनिट्स टू फ्यू अवर्स मी हे करू शकते इन अ वीक. तर मला माझे सगळे बॉक्सेस ज्या काही बघत होते मी, ते सगळे चेक झाले आणि मला असं वाटलं, की नथिंग लाइक इट. सो मी स्टेप्ड इंटू इट आणि इट्स बीन 7 मंथ्स. आणि आय एम सीइंग की हॉनेस्टली मी एक सोशल मीडिया पर्सन नाहीये. तुम्ही जर माझा बघितलं असता आधी Facebookचा प्रोफाईल, तर माझा एक साधा फोटो सुद्धा कुठे मिळाला नसता. पण या बिझनेसने मला खूप काही शिकवतंय. एव्हरी डे इज अ लर्निंग थिंग. माझ्यासाठी मी तिकडनं सुरुवात झाली, की माझा फोटो टाकण्यापासून हळू-हळू कसं आता कंटेंट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी शिकत गेले. मी इन्फ्लुएन्सर नाही, सोशल मीडिया पर्सन नाही, पण खूप काही शिकत जाते आहे आणि एव्हरी डे मी नवीन-नवीन गोष्टी शिकते. तर माझ्यासाठी हे पर्सनल एनरिचमेंट किंवा एक पर्सनल ग्रोथचा प्लॅटफॉर्म झालेला आहे आणि खूप काही आय हॅव कम अ लाँग वे. आता मी बघते 7 मंथ्समध्ये हॅव ग्रोन अ लॉट. माझ्यासाठी ती एक ग्रोथ खूप मॅटर करते. आणि मी ॲड करत असताना असं झालं की ही ॲड इट्स अ ग्लोबल बिझनेस. कुठल्याही वर्ल्डमधून कुठेही तुम्ही करू शकता हा बिझनेस. तर माझी ॲड चालत असताना मला असे काही लीड्स मिळाले, ज्या आता माझ्या फ्रेंड्स झाल्या आहेत आणि मी त्यांच्याशी अशी म्हणजे फॅमिली डिस्कशन्स किंवा एकमेकांचं म्हणजे नेहमी बोलतो. अशा माझ्या 3-4 फ्रेंड्स मला मिळाल्या. तर ही एक गोष्ट आहे आणि त्या डिफरंट कल्चरच्या आहेत, इंडियन नाही आहेत. नाही यूएसमध्ये राहतात. वेगळ्या कंट्रीमध्ये, वेगळ्या कल्चरच्या माझ्यासारख्या म्हणजे एक वेगळ्या भाषेमध्ये बोलतात. त्यामुळे सगळं काही असं अगदी वेगळे-वेगळे लोकं मला भेटत गेले आणि आता मी म्हणू शकते, की ह्या बिझनेसमुळे मला अब्रॉड फ्रेंड्स सुद्धा मिळाल्या आणि ह्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी काहीच नाही आहे आणि आय एम ग्रोइंग. सो धिस इज द बेस्ट थिंग इन माय लाईफ अँड आय हॅव टेकन दॅट लीप अँड आय एम हिअर टुडे. सो धिस इज माय जर्नी. थँक यू. रश्मीची जर्नी मी स्वतः फर्स्ट हँड बघितली आहे आणि 7 महिन्यात जो बदल झालाय आणि जी ग्रोथ आली आहे आणि इनफॅक्ट रश्मी, तू सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट नाही सांगितली, पण मी तुझ्या वतीने सांगते. ती परवाच इतक्या लोकांना पर्सनली भेटून आली आहे.
कॅलिफोर्नियामध्ये. जे पण ग्लोबल ऑनलाईन बिझनेस आहेत, ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होते, जिथे ती राहते आणि ती भेटून आली सगळ्यांना आणि सगळ्यांबरोबर इतके छान व्हिडिओज, कंटेंट आणि मला असं वाटत होतं, "ओह, मी नाहीये तिकडे." इट्स अमेझिंग. येस, येस. खरं आहे ते. हो. खूप खूप पर्सनल कनेक्ट आहे. या बिझनेसमध्ये खूप आपल्याला फ्रेंड्स पण मिळतात आणि खूप पर्सनली सगळे लोक कनेक्ट होतात. हो. तर कम्युनिटी खूप सपोर्टिव्ह आहे. खूप छान आणि तो तो जो एक्सपिरियन्स होता, मी पर्सनली सगळ्यांना भेटले. सगळ्यांना आपण ऑनलाईन भेटतो, पण आता पर्सनल जे टच असतं, नथिंग लाइक इट. इतकी छान वाइब, सगळ्यांना भेटणं, सगळ्यांशी बोलणं आणि वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोकं, वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोकं हा बिझनेस करतायत. नथिंग लाइक इट. सो आणि आणि हॉनेस्टली आणि अल्सो वन मोर थिंग आय वुड लाइक टू ॲड. जसं लोकं म्हणतात, की बिझनेस म्हटलं तर अच्छा, बहुतेक ऑनलाईन बिझनेसेस आर गेट रिच क्विक स्कीम. दिस इज नॉट अ गेट रिच क्विक स्कीम. यू हॅव टू पुट युअर एफर्ट्स अँड देन यू विल ग्रो. असं नाही, की आज तुम्ही $100 घातले आणि उद्या तुम्हाला $1000 मिळतील. नाही. दिस इज इफ एनीबडी इज लुकिंग फॉर दॅट काइंड ऑफ अ ग्रोथ, दिस बिझनेस इज नॉट फॉर देम. यू हॅव टू पुट इन युअर एफर्ट्स, बट यू विल ग्रो. दॅट इज फॉर शुअर. नक्की ग्रो होता मी. या. सो येस लीना, थँक यू व्हेरी मच. थँक्यू. डॉक्टर लीना? नमस्कार सर्वांना आणि थँक्यू. माझे हे सगळे मराठी माझे जे बिझनेस पार्टनर्स आहेत त्यांच्याशी कनेक्ट होऊन खूपच छान वाटतंय. आतापर्यंत आपण हे गो लाईव्ह इंग्लिश, हिंदीमध्ये करत होतो, पण मराठी माणसांची संख्या वाढते या बिझनेसमध्ये आणि त्यामुळे आम्हाला वाटलं की आपणही आपल्या मराठी बंधू-भगिनींसाठी आपण काहीतरी हा प्लॅटफॉर्म आपल्या भाषेत आणूयात. तर आय थिंक वी आर ऑल व्हेरी प्राउड की पहिला मराठीचं हे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय आणि जसं आपण ऐकलं सगळ्यांकडनं की आम्हाला अतिशय असं फिलिंग आहे की हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला सापडलाय आणि त्याच्यानी जी आपण ऐकल्या सगळ्यांच्या स्टोरीज की जे बेनिफिट्स जे पोटेन्शियल या बिझनेसमध्ये आहे हे बघून आम्ही जॉईन केले, तर आम्हाला रिअली कळकळीने वाटतं की इतरांनाही त्याची ॲटलिस्ट इन्फॉर्मेशन मिळावी. मग आपण विचार करून याच्याबद्दल तुम्हाला हे सूट होतंय की नाही बिझनेस मॉडेल, नेक्स्ट स्टेप घेऊ शकता. तर ह्याच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आज आलेलो आहे. माझं नाव डॉक्टर लीना इनामदार. मी एक पब्लिक हेल्थ कन्सल्टंट आहे. म्हणजे मी कोविडच्या टाईमला आपण बघितलं असेल की सर्व्हेलन्स, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे जी स्पेशालिटी असते पब्लिक हेल्थ, कम्युनिकेबल डिसीज कंट्रोल किंवा संसर्गजन्य रोग निवारण याची मी स्पेशलिस्ट आहे. आणि मी मूळची म्हणजे पुण्यात माझा जन्म झाला, मुंबईत मी वाढले. मुंबईमध्ये मी सायन हॉस्पिटलमध्ये MD केलेलं आहे आणि त्याच्यानंतर 25 वर्ष मी UK स्थायिक आहे. तर मी UK माझा हसबंड आणि आमचा मुलगा त्याच्याबरोबर आम्ही 25 वर्ष आहे तिथे. आता आमचा मुलगा युनिव्हर्सिटीत आहे 2nd इयरला. आणि ह्या बिझनेसमध्ये लोकांना असं वाटत असेल, की बाबा इतके वर्ष तुम्ही भारताबाहेर राहून लोकं वेल एस्टॅब्लिश्ड होतात आपल्या जॉबमध्ये, करिअरमध्ये आणि शिवाय एक डॉक्टर आहे जे बिझी असतात, तर कसं काय तुम्ही ह्याच्यात शिरलात? असे प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतात. तर मला हेच म्हणायचंय, की आत्ता कोविड टाईम्सला आम्ही अनुभवलं. पर्टिक्युलरली माझी स्पेशालिटी अशी आहे, की आउटब्रेक कंट्रोल, इन्सिडेंट्स, पॅन्डेमिक सारखे इमर्जन्सी रिस्पॉन्स. सो आम्हाला ऑन कॉल असतं. जे हॉस्पिटल डॉक्टर्समध्ये जसं असतं त्या प्रकारेच आम्हाला किंवा कधी-कधी असे पब्लिक हेल्थला जे रिस्क असू शकतात, असे जे इन्सिडेंट्स, आउटब्रेक्स असतात ते मॅनेज करायला लागतात आणि खूप स्ट्रेसफुल जॉब असतो. पॅन्डेमिकच्या वेळेला आम्ही जवळ-जवळ 18 तास काम करायचो आणि ना जेवणाची, खाण्यापिण्याची काही म्हणजे शुद्ध नसायची. आणि ते एक पॅशन होतं आणि अजूनही आहे ह्या माझ्या प्रोफेशनबद्दल. आणि पब्लिक हेल्थ म्हणजेच पॉप्युलेशन हेल्थ आणि हेल्थ अँड वेलबिंगशी इतकं कनेक्टेड आहे. तर त्याच्याबद्दल खूप पॅशन आहे. पण झालं काय, की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला खूप बर्नआउट झाला आणि शिवाय UK रिटायरमेंट एज वाढतच चाललेलं आहे. म्हणजे जगभरच आपण बघतोय, की इकॉनॉमिक कंडिशन्स ज्या चेंज होत आहेत आणि फायनान्शियल सॉर्ट ऑफ लाइक प्रेशर्स सगळ्यांना येतायत. तर रिटायरमेंट एज वाढत चाललेलं आहे आणि जसे प्रफुल्ल म्हणाला, की आपले हॉबीज इतके वर्ष असं वाटलं, की मला पुस्तकांची एवढी आवड होती, मला पेंटिंगची आवड आहे, मला खूप गोष्टींमध्ये छंद आहेत म्हणजे माझे.
पण जॉबच्या याच्या मागे जे एक चक्रात अडकलो की त्याच्यामधनं असं वेळच मिळत नाही. असं पर्टिक्युलरली आपण परदेशात राहतो तेव्हा एव्हरीथिंग रोजी असं वाटतं, पण आपल्याला सगळंच जबाबदाऱ्या आपल्या स्वतःवरती असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय आपल्याला घ्यायला लागतात आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी आपल्यावरती खूप प्रेशर असतं. आणखीन सो एव्हरीथिंग लॅक ऑफ टाइम, फ्लेक्झिबिलिटी नसते. तुम्ही जॉबमध्ये तुम्ही 100% तुम्हाला कमिटेड असतातच तुम्ही, पण घरीही सगळंच तुम्हाला बघायला लागतं. अशा ह्याच्यात स्वतःसाठी वेळ मिळत नाही आणि मी त्यामुळे ह्या पॉइंटला आले होते मागच्या वर्षी, की आता मला रिअली माझं वर्क कमी करायचंय आणि मी डेडिकेटेड माझ्या प्रोफेशनला असले, तरी सुद्धा मला इतर अनेक गोष्टींमध्ये रस आहे आणि त्या गोष्टी कधी करायच्या? आणि शिवाय फ्युचरसाठी म्हणजे रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करणं, त्याच्या दृष्टीने की हळू वर्क कमी करणं, याच्यामध्ये मला असं वाटलं की मला काहीतरी हवंय की ज्याच्यात मी थोडं टाइम आणि एफर्ट इन्व्हेस्ट केला तर ओव्हर नेक्स्ट फ्यू इयर्स मी माझं वर्क कमी करू शकते. अजून माझं अशी अजिबात इच्छा नाही की मी माझं जॉब सोडून हे सगळं करावं आणि तेच मला हा मेसेज द्यायचा आहे लोकांना की फुल टाइम जॉब करून सुद्धा तुम्ही हे करू शकता आपल्या स्वतःच्या वेळामध्ये. इतकी फ्लेक्झिबिलिटी या बिझनेसमध्ये आहे आणि शिवाय ह्याचे पोटेन्शियल जे आहे, ग्रोथ आहे, एक बिझनेस माइंडसेट माझा कधीच नव्हता. मला एंटरप्रेन्युरियल माइंडसेट आधीपासून होता. म्हणजे माझ्या प्रोफेशनमध्ये मी म्हटलं तर मेडिकल फील्डमध्ये असूनही मी एक वेगळी वाट धरलेली आहे पब्लिक हेल्थमध्ये आणि तसंच मला या बिझनेसचं जेव्हा माहिती कळाली त्याच्याबद्दल तर असंच मला वाटलं की माझी जी क्रिएटिव्हिटी आहे, मला जे ऑलवेज नवीन स्किल्स डेव्हलप करण्याचं जे एक हंगर आहे आणि ऑफकोर्स फायनान्शियल गेन्स आहेतच त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या दृष्टीने टाइम फ्रीडम, फायनान्शियल फ्रीडम, फ्युचर फायनान्शियल सिक्युरिटी, आणखीन एक नवीन काहीतरी आपण करतोय. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी या बिझनेसकडे वळले आणि माझा हाच मेसेज आहे की जसे आपण आता बघतोय की आमचे सगळे बिझनेस असोसिएट ग्लोबली स्प्रेड आउट आहेत. सगळ्यांनी विचार करून ह्याच्यामध्ये झेप घेतलेली आहे आणि आमची अशीच इच्छा आहे की आपले मराठी जे बंधू भगिनी आहेत, तर आम्ही बघतोय या बिझनेसमध्ये कितीतरी लोक आहेत जे बेसिकली इंटरनॅशनल पीपल आपले भारतामधले सुद्धा वेगवेगळ्या प्रांतातले आहेत, पण मराठी लोक कमी आहेत आणि हा मेसेज मराठी लोकांपुढे आला पाहिजे की ह्याच्यातही खूप पोटेन्शियल आहे आणि आपल्याला नक्कीच डिजिटल बिझनेस म्हणजे थोडंसं एक भीती वाटणं साहजिक आहे आणि आपण पर्टिक्युलरली मराठी माणसाची मनोवृत्ती अशी असते की आपण कधी कधी मला असं वाटतं की रिस्क टेकिंग कमी असतं कधी कधी, कारण आपण खूप शिक्षणाच्या मागे अंडरस्टँडेबली आपल्याला असं आपल्या आईवडिलांचं शिकवण असते की आपण बाबा आपलं शिक्षण म्हणजेच सगळं आहे आणि त्याच्यातच आपण पुढे यायला पाहिजे आणि ते काही चुकीचं नाहीच आहे. पण ही वेगळी वाट सुद्धा काही चुकीची नाहीये आणि याच्यामध्ये सगळं काही स्कॅम नाही आहे. तर ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याला इच्छा आहे, ज्याला वाटतंय की आपण काहीतरी वेगळं करून बघावं, आमच्या कोणापैकी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तुम्हाला गाईड करू. याच्यामध्ये अगदी तुम्हाला रिअली जसं रश्मी पण म्हणाली की स्वतःची पर्सनल ग्रोथ सुद्धा इतकी आहे की मला आय वॉज रिअली इम्प्रेस्ड. म्हणजे मी अनेक लिडरशिप ट्रेनिंग्स वगैरे केलेले आहेत माझ्या प्रोफेशनमध्ये, पण ह्याच्यामध्ये जे एक माइंडसेट, मोटिवेशनल काइंड ऑफ हे जे ट्रेनिंग तुम्हाला मिळतं स्वतःच्या टाईममध्ये, दॅट इज रिअली अनपॅरलल्ड आणि ती जे तुम्हाला मिळते ते तुम्हाला रिअली ट्रान्सफॉर्म करतं तुमच्या स्वतःला. आणि जसं लीना म्हणाली आधी, मी सुद्धा एक योगा इन्स्ट्रक्टर आहे. मी ट्रेंड योगा इन्स्ट्रक्टर आहे, हेल्थ अँड वेलनेस कोच आहे आणि त्याच्यामध्ये सरतेशेवटी मी एंडला एवढंच म्हणेन की कोचिंगमध्ये, वेलनेस कोचिंगमध्ये एक कन्सेप्ट आहे की 8 व्हील्स ऑफ वेलनेस असतात आणि बरेचदा आपल्या व्हील्स ऑफ वेलनेसमध्ये आपण आपलं फक्त एम्प्लॉयमेंट किंवा आपलं प्रोफेशन किंवा करिअर आणि आपलं पर्सनल ह्याच्यातच आपण फोकस करतो. पण फायनान्शियल वेलनेस इम्पॉर्टंट आहे, आपला सोशल वेलनेस इम्पॉर्टंट आहे, एन्व्हायरमेंटल वेलनेस की आपण आपल्या एन्व्हायरमेंटला, कम्युनिटीला कसं कनेक्ट करतो, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी एक बॅलन्स पाहिजे आयुष्यात आणि हा बॅलन्स हा बिझनेस तुम्हाला नक्कीच देतो. तर जरूर तुम्ही ही इन्व्हेस्टिगेट करा, आम्हाला कोणालाही कॉन्टॅक्ट करा
आणि आम्ही माहिती तुम्हाला नक्कीच देऊ आणि तुम्हाला गाईड करू, तुम्हाला जर ह्याच्यात पडायचं असेल तर. सो एवढंच म्हणेन मी आणि रिअली ग्रेट टू कनेक्ट विथ एव्हरीबडी. असंच आपण बोलत राहूया आणि हा मेसेज आपल्या मराठी बंधू भगिनींपुढे आणत राहूया. थँक यू. ब्युटिफुल. खूपच छान समराईज केलं सगळं आणि मला खूप आवडलं ते वेलनेस 8 व्हील्स, द 8 पार्ट्स. मी पण खूप बिलीव्ह करते होलसम सक्सेसमध्ये आणि हा खूपच छान झाला आपला पहिला पॉडकास्ट. मी सगळ्यांच्या वतीने तुमच्या जे लोक लाईव्ह बघतायत, जे लोक रिप्ले बघतायत, त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणते आणि मी एकच स्निपेटमध्ये तुम्हाला परत एक ओव्हरऑल सांगते की जसं आपण म्हणतो की मराठी माणूस प्रामाणिक माणूस असतो, राईट? लाईक तसाच हा बिझनेस पण खूप प्रामाणिक आहे. जे लोक स्पिरिच्युअल आहेत, रिलिजियस आहेत, देवाला जे घाबरतात, जे सगळे जे साधे भोळे माणसं पण करतायत. सो इट्स अ व्हेरी ऑनेस्ट अँड अ व्हेरी जेन्युइन बिझनेस आणि लोकांना मदत करू शकतात या बिझनेसमध्ये, तर त्याचा पण आम्हाला खूप अभिमान आहे. आणि तुम्हाला एक मेंटर आणि कोच मिळेल. हा बिझनेस लेजिटिमेट आहे. तर वर्क परमिट, तुम्ही ज्या कंट्रीमध्ये राहतात ते वर्क परमिट असणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला टॅक्स फॉर्म मिळणार आणि कंप्लीट ट्रेनिंग अवेलेबल आहे तुम्हाला. म्हणजे काही तुम्हाला नवीन इन्व्हेंट करायला नाही लागणार. जे तुम्हाला ट्रेनिंग स्टेप्स आहेत ते रेप्लिकेट करायचे, रेप्लिकेबल स्टेप्स. ऑटोमेशन आहे. मी गेले 10 दिवस रजेवर होती. कंप्लीट डिटॉक्स हॉलिडे, म्हणजे मी फोन पण नाही बघितला ॲक्च्युअली, कारण की मला वर्षातनं एक सुट्टी गरजेची असते, राईट, टू रिसेट अँड एनर्जाइज. इवन देन द मंथ वॉज सो गुड. आणि ऑटोमेशन आहे, आणि जसं हर्षला बोलली की इतके मोठे स्पीकर्स आले होते कन्व्हेन्शनला आणि लोकांना चान्सही मिळाला त्यांच्याकडे बोलायला आणि मीही बोलले जय शेट्टी बरोबर. आणि जे ग्रोथ मिळणार तुम्हाला, दॅट इज इनक्रेडिबल. तर तुम्ही प्लीज कोणालाही कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. थँक्यू सो मच.